यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. विजय तमनार. धनगर समाजाला संविधानिक अधिकारापासून बाजूला ठेवण्यासाठी नरहरी झिरवळ यांनी नवनवीन नवटंकी सुरू केली आहे. काल मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यावर उडी मारण्याचा प्रताप विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय. वास्तविक संविधानिक पदावर असताना अशा प्रकारची घटनाबाह्य कृती एका जबाबदार घटकांकडून करणे ही भारतीय लोकशाहीची थट्टा असून इतर समाजाला दिलेल्या न्यायाप्रमाणे यांच्यावर देखील तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि महामहिम राज्यपाल महोदयांनी नरहरी झिरवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. विधानसभेचा उपाध्यक्ष अखंड महाराष्ट्राचा असताना विशिष्ट समाजाला चिथावणी देऊन राज्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही कृती समितीची प्राधान्याची मागणी केली. आम्ही 16 दिवसाचं उपोषण धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये केलं. पंढरपूरमध्ये हे उपोषण करीत असताना 4थ्या दिवशी राज्य सरकारने आमच्याशी चर्चा केली आणि एक टाइम अल्टिमेट ठरवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पाडण्यात आली. त्यामध्ये आमची समिती, आमचे आजे माजी आमदार, आमचे अनेक प्रतिनिधी त्या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यावेळेस 2-3 गोष्टीवर प्रामुख्याने चर्चा झाली. ज्या औरंगाबाद जिल्ह्यातील बाबरा गावातील खिल्लारे कुटुंबामुळं आमची न्यायालयीन केस आम्ही हारले गेलो. 1-2 दिवसामध्ये त्या खिल्लारे कुटुंबाचे दाखले रद्द करण्याचा निर्णय त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आला आणि त्यानंतर एक 15 दिवसामध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणीचा JR सरकार काढणार असं बोलले गेलं. परंतु या सगळ्या कुठल्या गोष्टीवर सरकारकडून तसा प्रतिसाद आजही आम्हाला मिळत नाही. अगदी कालची घटना तुम्हाला सांगतो की ज्या आदिवासींचं आमचं कुठलंही देणं घेणं नाही, आदिवासी बांधव आणि आम्ही गावगाड्यामध्ये अतिशय प्रेमाने सगळे एकत्रित राहतो, परंतु त्यांचे तथाकथित नेते जे संविधानिक पदावर आहेत झिरवळ साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी विधान भवनामध्ये उड्या टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढ्या संविधानिक पदावर जी माणसं काम करतात त्यांनी न्यायिक पद्धतीने या गोष्टीचा लढा दिला पाहिजे. आम्ही त्यांचे एक बांधव या आरक्षणापासून आम्ही वंचित आहे. गेली 65-70 वर्षापासून आमचा समाज आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. अगदी शासनाने आमच्या सगळ्या बाजू समजून घेतल्या, आमचे पुरावे समजून घेतले आणि अशा स्थितीत आम्हाला न्याय देण्याची वेळ आली आणि या लोकांनी हा जो विरोध चालवला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला एक सुबुद्धी मिळावी की तुम्ही आम्हाला आमचं टाइम लिमिट ठरवून दिलं. तुम्ही तात्काळ ज्या संभाजीनगरच्या आयुक्त मॅडम आहेत जात पडताळणी कार्यालयाच्या संगीता चव्हाण यांना तुम्ही आदेश देऊनही त्या मॅडमच्या समोर आम्ही 5 दिवसाचं उपोषण केलं. 5व्या दिवशी आम्ही ज्यावेळेस अतिशय तीव्र स्वरूपात आमचं आंदोलन वाढलं गेलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिले की 9 तारखेपर्यंत मला टाइम लिमिट द्या, मी तुम्हाला तुमचे जे खिल्लाऱ्यांचे दाखले ते रद्द करून देते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सरकारचे हे शेवटचे 10-12 दिवस आहेत आणि ह्या 10-12 दिवसामध्ये आपण सजगतेने आपण सर्व समाज बांधव एकत्रित झाला पाहिजे आणि कालचं जे आपली जी मागणी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर या जिल्ह्याचं नामकरणाची आपण मागणी केली होती, त्या मागणीसाठी केंद्र सरकार राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला. इथल्या महापालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नावाचा प्रस्ताव पाठवला. परंतु आम्हाला अशी भीती आहे की सरकार पुन्हा एकदा आम्हाला या नामांतराच्या बाबतीत फसवतं की काय. एक शासनाचं परिपत्रक आलंय आणि त्या परिपत्रकामध्ये फक्त शहराचंच नाव बदलायचा त्यात घाट घालण्याचा प्रयत्न दिसतोय. त्या अशा कुठल्याही भूलथापीला आम्ही आता बळी पाडणार नाही. आमची पूर्ण मागणी आहे की या शहराचं नव्हे तर या जिल्ह्याचं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे आणि मग या जन्मगावाच्या जिल्ह्याचं नावाची आम्ही मागणी करतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करा आणि तुम्ही मध्येच कसं काय अहिल्यानगर ते पण शहराचंच करू, जिल्हा अहमदनगर असं अजिबात चालणार नाही. पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंत्रालयामधून त्यांची प्रेस झाली की या जिल्ह्याचं नामकरण करू आणि ह्या जिल्ह्याचा नामकरणाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारने मंजूर केला. एका बाजूला तुम्ही त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करता, परंतु तुम्ही मागच्या काळात जी विरोध केला त्या विरोधाचाही त्यावेळेस आम्ही तीव्र पद्धतीने तुमचा विरोध केला, निषेध केला. परंतु आता मी सरकारचा विरोध करणार नाही, निषेध करणार नाही. परंतु
पालकमंत्री असतील, जे कोणी याला या सरकारी जे आपले वजनदार नेते सगळे जबाबदार आहेत, त्यांना माझी मागणी आहे की एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR त्वरित निघाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही पुण्यश्लोक अजय होळकर नगर हे नामांतराचाही निवडणुकीच्या तोंडावर घाट घालता, परंतु याच्यामध्ये कुठली फसवेगिरी झाली नाही पाहिजे. या जिल्ह्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असंच झालं पाहिजे, अन्यथा तुम्हाला धनगर समाजाच्या या रोषाला सामोरं जावं लागेल. आज आमची तीव्र मागणी आहे की ज्या आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब, आपण जो आत्महत्येचा बेबनाव केला, आमची मागणी आहे की या संविधानिक पदावर असणाऱ्या नरहरी झिरवळ सारख्या नेत्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण कायदा सर्वांना सारखा पाहिजे. आज नेवाशामध्ये आमच्या बांधवांनी जलसमाधीचं आंदोलन केलं, तुम्ही तिथं 70 लोकांवर गुन्हे दाखल केले, आणि एका बाजूला संविधानिक पदावर जर असणारे माणसं गुन्ह्यासारखं काम करणार आहे, आणि आमचा हातातोंडाशी आलेला घास तुम्ही जर हिसकावून घेणार असाल तर तुमचा तीव्र शब्दात निषेध करू. सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. या निमित्ताने